हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सोनालीज फूड लॅबमध्ये। आज मी तुम्हाला खूप सॉफ्ट आणि डिलिशियस हरभरा डाळीची बर्फी कशी बनवायची हे सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी सर्वात सुरुवातीला आपल्याला गॅस चालू करून त्यावर एक पॅन ठेवायचा आहे। पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 टीस्पून साजूक तूप घालायचं आहे। तूप चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी भाजकी डाळ घ्यायची आहे। जर तुमच्याकडे भाजकी डाळ नसेल तर तुम्ही हरभऱ्याची डाळ सुद्धा घेऊ शकता। हरभऱ्याची डाळ जर घ्यायची असेल तुम्हाला तर ती आपल्याला 2 तास भिजत घालून स्वच्छ कापडामध्ये पुसून घ्यायची आहे। त्यानंतर ती आपल्याला डाळ तुपामध्ये एकदम लालसर रंग येईपर्यंत फ्राय करायची आहे। अशा प्रकारे डाळीला लालसर रंग आला की ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। पाच 10 मिनिट ही डाळ आपल्याला थंड करून घ्यायची। ही डाळ थंड झाल्यानंतर आपल्याला त्याची बारीक पावडर करायची आहे। ती पावडर आता आपल्याला पॅन मध्ये परत एकदा परतून घ्यायची आहे। परतत असताना त्यामध्ये आपल्याला हळूहळू थोडं का होईना तूप टाकायचं आहे। हे परतत असताना आपल्याला थोडे तूप टाकायचे आहे। गॅस मीडियम फ्लेम वरच ठेवायचा आहे। त्यामध्ये आता आपण 1 वाटी दूध टाकणार आहोत। 1 वाटी दूध टाकल्यानंतर आपल्याला मिश्रण पूर्णपणे एकजीव करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये तूप घालू शकता। जर तुम्हाला जास्त तूप आवडत असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता। त्यामध्ये आता आपण पिठी साखर घालणार आहोत। जर 1 वाटी भाजकी डाळ असेल तर आपल्याला अर्धी वाटी पिठी साखर लागेल। पिठी साखर टाकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एकजीव करायचा आहे। हे बघा, आपलं बॅटर किती एकजीव मस्त झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मलाई टाकायचे आहे। मलाई म्हणजे दुधाची साय टाकू शकता। पुन्हा एकदा आपल्याला एकजीव करायचं आहे। आता त्यामध्ये आपण फूड कलर टाकणार आहोत। तुम्ही केसरचं दूध घातलं तरी चालेल। याला सतत हलवत राहायचं आहे। सर्वात शेवटी आपल्याला 1 चमचा इलायची पावडर टाकायची आहे। इलायची पावडर टाकल्यामुळे बर्फीला एक वेगळी चव येते। तर आपली हरभरा डाळीची बर्फी तयार आहे। ती आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढायची आहे। त्यासाठी आपल्याला एका प्लेटमध्ये थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली बर्फी खाली प्लेटला चिटकणार नाही। आता त्या प्लेटमध्ये आपल्याला
बर्फीचं मिश्रण टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर आपल्याला हाताने वरून प्रेस करायचं आहे. प्रेस करून झाल्यानंतर त्यावर काजूचे काप टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला कापणीच्या आकाराप्रमाणे कट करून घ्यायचे आहे. कट करून झाल्यानंतर ती बर्फी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून खाण्यासाठी तयार आहे. जर ही बर्फी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.